शेवटी मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालय लिपिक, शिपाई, स्टेनोग्राफर, ड्रायव्हर या पदासाठी परीक्षेची तारीख जाहीर करण्यात आलेली आहे. तर एक नवीन परिपत्रक प्रकाशित करण्यात आलेले आहे. तर त्या सर्वामध्ये संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. कारण मित्रांनो, या परिपत्रकामध्ये एक अतिशय महत्त्वाचा ट्विस्ट ठेवलेला आहे. कारण आपल्याला माहिती आहे, लिपिक आणि शिपाई या पदासाठी, तसेच स्टेनोग्राफर पदासाठी आणि ड्रायव्हर या पदासाठी अतिशय जास्त फॉर्म आलेले आहेत. परंतु आपल्याला या ठिकाणी जी तुमची भीती होती, की एवढे फॉर्म आलेले आहेत आणि जागा एवढ्या आहेत, मग आपली स्पर्धा कशा पद्धतीने होणार? तर मित्रांनो, या परिपत्रकामध्ये तुमची भीती, काही जणांची भीती अतिशय जास्त वाढणार, तर काही जणांची भीती ही अतिशय कमी होणार. तर तो ट्विस्ट काय आहे? तर त्यासाठी आपल्याला हा संपूर्ण परिपत्रक बघणे अत्यंत आवश्यक आहे. तर मित्रांनो, आता या ठिकाणी अतिशय कमी दिवस शिल्लक आलेले आहेत. कशासाठी? तुमच्या एक्झामसाठी. म्हणजेच या ठिकाणी पाहू शकता, तुमची जी परीक्षा आहे ती मित्रांनो 26 एप्रिल 2026ला आयोजित केली जाणार आहे. अशा प्रकारचं परिपत्रकामध्ये प्रकाशित करण्यात आलेलं आहे. तर पाहूया नेमकी काय महत्त्वाची माहिती आहे. मित्रांनो, या ठिकाणी पहा, ही महत्त्वाची काय अपडेट्स आहे. तर या परिपत्रकामध्ये काय दिलेलं आहे तर पाहू शकता, मान्य उच्च न्यायालय मुंबई यांच्या स्थापने पदभरती प्रक्रिया अनुषंगाने चाळणी परीक्षाकरिता परीक्षा केंद्र उपलब्ध करण्याबाबत. याचा अर्थ मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी, की परीक्षा केंद्र उपलब्धसाठी जेवढे काही कोर्स आहेत त्या सर्वांना या ठिकाणी सूचना देण्यात आलेली आहे. मुंबई उच्च न्यायालय असेल किंवा औरंगाबाद खंडपीठ असेल किंवा नागपूर खंडपीठ असेल, तर त्याच पद्धतीनं आता ही परीक्षा वेगवेगळ्या सेंटरवर होईल. त्या संदर्भामध्ये देखील माहिती लगेच या ठिकाणी अपडेट करण्यात येईल, म्हणजेच माहिती कळवण्यात येईल. तर महत्त्वाचं आपल्याला काय पाहायचं, की सर्वात महत्त्वाचं म्हणजेच प्रक्रिया आता सुरुवात झालेली आहे. आज आहे मित्रांनो 17 तारीख आणि यांना 18 तारखेच्या अगोदर सर्व माहिती फिल करून समोर पाठवायची. त्या क्रमामध्ये पत्र आहे. तर पहा या ठिकाणी असे कळवण्यात येते, की माननीय मुंबई उच्च न्यायालय यांच्या स्थापनेवरील वाहन चालक असेल, लिपिक असेल, शिपाई असेल आणि हमाल यांची जी परीक्षा आहे, ती परीक्षा या ठिकाणी पाहू शकता 26 एप्रिल रोजी चाळणी परीक्षा घेण्यात येणार आहे. म्हणजेच मित्रांनो 26 एप्रिलला तुमची परीक्षा होणार आहे. तर त्या संदर्भामध्ये, त्या अनुषंगाने आपल्या भागातील शाळा, महाविद्यालय यांच्याशी पत्रव्यवहार करून त्या ठिकाणी जागा शिल्लक आहे का, ती सर्व माहिती त्या ठिकाणी पाठवण्यात येणार आहे. कधी? 26 एप्रिल 2026ला. त्याच्यामुळे मित्रांनो आता वेळ अत्यंत कमी शिल्लक राहिलेला आहे. आणि यामध्ये महत्त्वाचं ट्विस्ट जे आपल्याला पाहायचं होतं, तर तो ट्विस्ट आहे मित्रांनो, ते म्हणजेच सर्व पदासाठी या ठिकाणी जी एक्झाम आहे, ती एकाच दिवशी या ठिकाणी एक्झाम घेतली जाणार आहे. त्याच्यामुळं हा अतिशय महत्त्वाचा या परिपत्रकामधला ट्विस्ट असणार आहे. तर मित्रांनो, सर्वांची परीक्षा ही एकाच दिवशी घेतली जाणार आहे. त्याच्यामुळं आता ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला आहे, मुंबई असेल किंवा नागपूर असेल किंवा औरंगाबाद असेल, तर ज्या ठिकाणी तुमचं सेंटर आलेलं असेल त्या ठिकाणी जाऊन सर्वांना एकाच दिवशी एक्झाम देता येणार आहे. त्याच्यामुळं सुरुवातीला सांगितलं होतं, की फॉर्म भरत असताना फक्त एकाच स्थापनेवर तुम्ही फॉर्म भरा, जास्त फॉर्म तुम्हाला भरता येणार नाही. म्हणजेच तिन्ही ठिकाणी तुम्हाला फॉर्म भरता येणार नाही सेम पदासाठी. तर त्याच्यामुळं पहा, आता 26 तारखेला एक्झाम होणार आहे. तर तुमची तयारी आता कितपर्यंत आहे ते महत्त्वाचं आहे. कारण मित्रांनो अजून दिवस या ठिकाणी संपलेले नाहीत. अजून वेळ शिल्लक आहे. मग या वेळेमध्ये तुम्ही चांगल्या प्रकारे तयारी करू शकता. तर त्या तयारीसाठी मित्रांनो आपण एक नवीन ई बुक लॉन्च केलेलं आहे मित्रांनो. ई बुक, आणि तो ई बुक आहे स्पेशल शिपाई असो, लिपिक असो, स्टेनोग्राफर असो किंवा कार ड्रायव्हर असो, यासाठी आपण तयार केलेले आहे. मात्र तो त्याच्यामध्ये जी-एस संपूर्ण आपण टेक्स्टबुक रिलेटेड संपूर्ण डाटा त्यामध्ये तयार केलेला आहे. 5वी पासून ते 12वी पर्यंत जेवढं टेक्स्टबुक असते, हायलाइट्स करून अतिशय महत्त्वाचे एक्झाम रिलेटेड सर्व नोट्स आपण तयार केलेले आहेत. 458 पेजेसचा तो ई बुक असेल आणि त्या सोबतच तुम्हाला एक 2000 क्वेश्चनचं MCQ ई बुक फ्री दिलं जाणार आहे. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता.